नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 11 जानेवारी 2026. खरं तर पावसाळा संपल्यापासून आपण अपडेट देणं थांबवलं होतं, परंतु आता अपडेट देण्याची वेळ आलेली आहे. कारण उजनी धरणाचं पाण्याचं जे नियोजन आहे सध्याला पूर्णपणे बिघडण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्याला अद्यापर्यंत उजनी धरणाच्या पाणी संदर्भात कालवा सल्लागार समितीची कसलीही बैठक झालेली नाही. नेते, पालकमंत्री, अधिकारी, कर्मचारी सर्व निवडणुकीच्या वातावरणात गुंग झालेले आहेत. त्यामुळे उजनी धरणाच्या पाण्याचा आणि पाणी खाली सोडण्याच्या नियोजनाचा विसर सर्वांना पडलेला दिसतोय. कारण 15 ऑक्टोबर रोजी पाणी कालवा सल्लागार समितीची बैठक होणं अपेक्षित असतं. पुढील उन्हाळ्याचं आवर्तन कोणत्या महिन्यात किती सोडायचं, कोणत्या योजनेला किती पाणी सोडायचं याचे नियोजन केलं जातं. परंतु 15 ऑक्टोबरपासून अद्यापर्यंत 15 जानेवारी जवळपास 3 महिने झालं तरी पाणी कालवा सल्लागार समितीची कसलीही बैठक नाही. आणि कालवा सल्लागार समितीची बैठक झाल्याशिवाय कसलंही पाणी सोडता येत नाही. परंतु काल पालकमंत्र्याच्या आदेशानुसार उजनीतून बोगद्याद्वारे आणि दहेगाव उपसा सिंचन मधून पाणी सोडण्यास सुरुवात झालेली आहे. बोगद्यातून 100 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू केला आहे आणि दहेगाव उपसा सिंचन हे 40 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. परंतु सध्याला गेल्या 2-3 महिन्यामध्ये कालव्यावर अवलंबून असणारी शेती पूर्णपणे वाळून गेलेली आहे. तिथं खरं तर पाण्याची गरज असताना आणि नियोजन झालेलं नाही. परंतु 15 तारखेच्या आसपास पाणी सुटलं पाहिजे तरच पुढील काळामध्ये शेती वाचेल, शेतातील पिकं वाचतील. तर सध्याला उजनी धरणाची जर परिस्थिती बघितली तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496,830 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC. आणि विशेष सांगायचं गोष्ट अशी, उजनी धरण 1 डिसेंबरपासून म्हणजे जवळपास 14 नोव्हेंबरपासून ते अद्यापपर्यंत उजनी धरण 100%च आहे. आणि उजनीत येणारा दौंडचा फ्लो हा 354 क्युसेकचा येतोय असं आकडेवारीमध्ये दाखवलं जात आहे. परंतु यामध्ये काहीतरी आकडेवारीमध्ये काहीतरी लपवली जाते असं वाटतंय. कारण 1.5 महिन्यामध्ये जवळपास उजनी धरणाचं बाष्पीभवनातून जवळपास 1.5 TMC पाणी बाष्पीभवनातून गेलेलं आहे. तरीही उजनी धरण 100% कसं राहिलं? कदाचित 100%पेक्षा उजनी धरण जास्त धरलं असावं किंवा काहीतरी आकडेवारीमध्ये लपवाछपी होत असल्याचा संशय बळावताना दिसतोय. गेल्या 2 महिन्यापासून 100% उजनी धरण आहे आणि बाष्पीभवनाचा वेगही वाढताना दिसतोय आणि विसर्गही 354 क्युसेकचा विसर्ग दाखवला जातोय. कारण विसर्ग आता येणार कुठून? पाऊस तर गेले 2-2.5 महिने बंद आहे. मग विसर्ग उजनीत येणार दौंडचा विसर्ग येतोय कुठून हा प्रश्न पडलेला आहेच. त्यामुळं या आकडेवारीमध्ये काहीतरी गफलत होताना दिसते, काहीतरी लपवाछपी होते असा संशय येताना दिसतोय. आणि बाष्पीभवनाचा वेग तर वाढलेला असल्यामुळं पाणी कमीच होत आहे. उजनी धरणाच्या काठी जवळपास 129 चौरस किलोमीटरचा एरिया आहे. त्यातून पाणी उपसा तर नक्कीच होत असणार आहे. मोठ्या मोटरा चालू असणार आहेत. त्यामुळे पाणी कमी होणं अपेक्षित होतं. परंतु 100%वर उजनी धरण अद्यापर्यंत दाखवलं आहे. कदाचित कालवा सल्लागार समितीची बैठक होईपर्यंत उजनी धरण 100% दाखवण्याचा यांचा मानस असावा. आणि फ्लो असेल असं मला तरी वाटत नाही. कारण कुठेही कोणताही नदीचं पाणी वाहताना दिसत नाही. त्यामुळं उजनीची ही लपवाछपी थांबवली पाहिजे. उजनीतून कालव्याद्वारे पाणी सोडलं पाहिजे. शेतीला पाणी मिळालं पाहिजे. नाहीतर उजनी धरणात पाणी असूनही शेती पाण्याविना राहील अशीच जर नियोजन झालं तर उजनीत पाणी असूनही शेतकरी पाण्याकडे आस लावून बसलेला आहे. आणि शेतकऱ्यांनीही आपण पाणी मागणी अर्ज भरणं गरजेचं आहे. कारण पाणी मागणी अर्ज आपण भरला तरच पुढचं पाणी आपल्या वाट्याचं आपल्याला राखून ठेवलं जाईल. नाहीतर पाणीची गरज नाही असं समजून कागदोपत्री आपलं पाणी दुसरीकडे वळवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.